भस्मासुर बाबा की जय। बाबा की जय। ओम भगनी वागोदरे स्वाहा ओम क्लीं क्लीं स्वाहा। ओम क्लीं क्लीं स्वाहा। बाबा आता आपल्याला पाणी टाकून हवन पेटून दाखवणार आहे। ओम भगनी वागोदरे स्वाहा ओम क्लीं क्लीं स्वाहा। ओम भगनी वागोदरे स्वाहा। बाबा मंत्र चुकू राहिले। यार हे जो धंदे करूला शांत होईस ना। तंत्र मंत्र कोई खेल नहीं बालक, ये जीवन की एक छोटी सी लकीर है। छोटी सी गलती से अपनी आत्मा अंधकार से भटकती रहती है। ओम भगनी भागोदरे स्वाहा ओम क्लीं 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 स्वाहा। माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात। ओम क्लीं 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 स्वाहा ओम क्लीं 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 स्वाहा। ओम भगनी भागोदरे स्वाहा स्वाहा। ओम चामुंडाई स्वाहा। ओम भगनी भागोदरे स्वाहा। ओम क्लीं क्लीं स्वाहा। ओम क्लीं क्लीं स्वाहा। बाबा जेव्हा मंत्र चांगले होईल तेव्हा जे यज्ञ कुंड पेटेल। मेरे मंत्रों से पाताल की दीवारी तर तर कांपती रहती है और हवाएं रुक जाती है। ओम क्लीं चामुंडा स्वाहा। अरे शांत भाई का इथं घालतो का भाई। ओम भगनी भागोदरे स्वाहा ओम ओम क्लीं 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 स्वाहा। ओम भगनी भागोदरे स्वाहा। बाबा हे तंत्रज्ञानाचं युग आलंय, आपला काही धंदाच नाही होईना। बालक चल्या तू दर्शक दम मार, आज आपल्याकडे कोणतरी बकरा येणार आहे असं मला वाटतं। स्वाहा स्वाहा। ओम भगनी भागोदरे याला धार मारली होती घरी। ओम भगनी मारली होती पगार नाही आला 4 महिन्यानं, करा लवकर आजची। मारणार आहे मार नाही कशी ढिल्लो होईल आज। तुमचे सुद्धा आमची झाली ढिल्ली। किशोपुरे पाठत आले बाबा। हे बघा या ठिकाणी आपल्याला 2 दिवे दिसत आहे समोर आणि हे दिवे बाबा जे आहेत ते पाण्यापासून दिवे तुम्हाला पेटवून दाखवणार आहेत। तर बाबा या ठिकाणी बघा पाणीच टाकतायत, तर ते सर्व सुरुवातीला पिऊन दाखवतील आणि तेच पाणी ते या ठिकाणी भरतील दिव्यामध्ये। बाबा पाणी जाणे ना त्याच्यात। हे बा यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद विद काहीच नाही। हे बघा हे समोर फोटो काढून राहिला ते दिसून राहिला। क्लीं क्लीं स्वाहा। आता आपला दिवा चढणार। भस्मासुर बाबा की जय हो, भस्मासुर बाबा की जय हो। आज आपल्याकडे बकरा आहे ना। स्वाहा स्वाहा। बाबा मंत्र नीट मारा पेटा। अरे चल्या यासाठी 15 वर्ष तप केला मी। कोणाला माहित जर झालं ना आपण रिकामे काम करू लाव कडून बर। शांत होईत रे मार खाऊ घालची आपल्याला। लय आंधी बाबा तुम्ही किती वर्षाचे हो?
ऐकतो ना तुम्हाला इज्जत. ओम भगनी भावोदरे स्वाहा स्वाहा. बाबा मंत्राचा असं कम्प्युटरला दिवे इजले बरं. त्या गुरुची पूजा नीट करा बरं. ओम भगनी भागवत रे क्लिंग 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 स्वाहा. आपला यज्ञ पेटणार. आता लवकरात लवकर आपला यत्न पेटणार आहे. भस्मासुर बाबा की जय. स्वाहा. आज शक्य आपल्याकडे भाकरी येणार आहे. नाही जर आला ना बाबा मग पहा तुम्ही. ओम भगनी भावोदरे स्वाहा. ओम भगनी स्वाहा. ओम भगनी भावोदरे स्वाहा. ओम क्लीं क्लीं स्वाहा. कंजूस मंत्र मारले काय. नाही उरवलं. घासेल बरं. 200 रुपये देईल ते घासाला. पुढं कामी आलं पाहिजे आपल्याला. संपून पगार करीन नाही तुम्ही. तुम्हालाच माहिती तुम्ही मंत्र चांगले म्हणले का होगले मंत्र. मेरी मंत्रों की गूंज से पातल की दीवारें तरतर कांपती है और ये बकरा क्या चीज है. बाबा तपस्या किती वर्ष केली तुम्ही. अरे इज्जत घालतो ना तू. अरे तुम्हीच बाबा. 15 वर्ष 15 वर्ष गुण तपास. बाबा बकरा आला बकरा. बाबा बोल बालक काय समजते तुझी. बाबा माझं पोट दुखतंय. 8 दिवसापासून जेवण नाही केलं बाबा मी. बालक तुझा हात बघू. चला नंबर 1. हा बाबा. आपलं हिमालयातलं हे जल आणा. कोणतं बाबा. 15 वर्ष तपस्या केली त्यासाठी. बर बर. हा हे घ्या. बालक तुझा उजवा हात समोर कर. चला नंबर 2. बोला बाबा. आपलं गंगाजलांना सिद्धी प्राप्त केलेलं. हे घ्या बाबा गंगाजल. बालक तुझा डावा हात समोर कर. बालक एकमेकांना घास. भस्मासुर बाबा की जय. भस्मासुर बाबा की जय. भस्मासुर बाबा की जय. बालक तुला कावीळ झाला होता. ओम क्लीं क्लीं क्लीं. तुम्हाला जर तुमचा कावीळ करायचा असेल तर 2000 रुपये द्यावे लागतील तरच हा कावीळ दूर होईल. भस्मासुर बाबा की जय. भस्मासुर बाबा की जय. बाबा आता आपल्या लिंबातून रक्त काढून दाखवणार आहे. बाबा मग बकरा नाही का आपल्यावर. भस्मासुर बाबा की जय. भस्मासुर बाबा की जय. चमत्कारी बाबा होते. हा 100% येणार. असं जपत जाणार. बाबा की जय. बोल बालक काय समस्या तुझी. बालक तुझा हात. चला नंबर 1. हा बाबा. आपली सामग्री आणा. हे घ्या बाबा. क्लीम क्लीम स्वाहा. याच्यातून काळी जादू बाहेर निघा. चला नंबर 2. बोला बाबा. डोक्यावरून 5 वेळून खाली बोडा. बाबा आपलं यज्ञ कुंड बी पेटलं बर. भस्मासुर बाबा की जय. बाबा हा काय चमत्कार आहे बाबा असा. बालक तुझ्यावर कोणीतरी करणी केलेली होती त्यामुळे तुला व्यवसायात लॉस होत होता. बाबा याच्यात उपाय असेल ना काही.
तुम्हाला जर तुमची करणी दूर करायची असेल तर 5,000 रुपये द्यावे लागतील तरच ही करणी दूर होईल. बाबा की जय भास्कर बाबा की जय. बाबा काय म्हणाला असं जय उरल वापसच चाललं. अरे बाबा 15 वर्ष फुकट तपस्या केली तुम्ही. यार तू इज्जत न घालून आपली इज्जत काय राहील यार. ते मोराला मारून ते पंख आणले त्याचं काय करायचं. अर्धा मोर कुठे आपला. काल कापून नाही घालत. यार इज्जत न घालून तू दम मारलं बरं. दोन बकरे आले पण एक बी पैसे गावलं नाही हो. काही तर करा. आपल्याकडे आज बकरा आहे ना. मला कस तरी होत. एक मुलाने सकाळपासून जेवला नाहीये. तो आईकडे गेला. आईने भाजी व्यवस्थित केली नाही म्हणून त्याला ती आवडली नाही. तो स्मशानभूमीकडे खेळत खेळत गेला. त्या ठिकाणी त्याने घुंगरांचा आवाज ऐकला आणि तो घाबरला. रस्त्यातच तो मुलगा बेशुद्ध पडला. काकू काकू ओमला किती झाला चला पटकन. चला ओमचे बाप्पा. काय झालं तुझ्या पोराला. आयला तुला फोन करतो मारून ठेवलं तुझं. त्याला बुधवार झाले असं आपण त्याला काय बाबा तुझं मारून टक्कर पड मग. आवाज नाही करू. तू बोल ना. बोल ना. ते माईक मध्ये बोल ना. काकू काकू आम्ही खेळत खेळत माशामुळीकडे जातो. आम्हाला तिथं घुमूचा आवाज आला होता. त्याला नक्कीच बुधवार झाले असं आपण माझ्या एका बाबाकडे त्रास आहे. आपण त्याच्याकडे बाबाकडे घेऊन जाऊ त्याला. चला गंगाबाई. ओ बाबा 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 पांढरा आलं बरं. सोनं घेणे दिसतो बरं त्याच्याला. आज चांगला मोठा पाठला मार. 10,000 घेणं पडणार चांगली. ओ बाबा महिनाभरची कमाई काढा. बोल माझे काय समस्या. माझा मुलगा खेळता खेळता मशानभूमीकडे गेला तर तो बेशुद्ध पडला. माती माती खेळत होते तो. ये का तुला समजत नाही यार. मंत्र मारा बरं. 10,000 रुपये लागतात. हो ना बाबा दम्माने टाक नाही डोक्यात. मुलांना आग पाणी आग लावतं का आग विझवतं. विझवतो ना. तर आमचे चमत्कारी बाबा आता नारळ जर पाणी टाकून जर आग लागले माते तर तुझ्या बाळाला भूत बाधा झाली आहे. ते बघा बाबा पाणीच टाकते. पिऊन दाखवलं बा. बसवेश्वर बाबा की जय. बसवेश्वर बाबा की जय. बाबा काय ओ बाबा काय माते तुझ्या मुलाला भूत बाधा झाली आहे. त्यासाठी काय करणार बाबा.
तुम्हाला जर तुमच्या मुलाची भूतबाधा दूर करायची असेल तर 10,000 रुपये द्यावे लागतील तरच ही भूतबाधा दूर होईल. ऑनलाईन का कॅश द्यायला लागा बाबा? अगं माते काय फोन मध्ये असेल ना, हा आहे ना बाबा. दे ना मग. किती कमी जादा नाही होणार का? नाही कमी जाता नाही तर मोबाईल भूतबाधा गेली निघन का मग? निघन म्हणजे पान तू घरी गेलं. बर द्या तुमचं स्कॅनर द्या ना. अरे आज ना करू कोणाच्या याच्यावर जाईल ती आहे का? मारले बाबा. बाबा के फोन पे पर 10,000 रुपये प्राप्त हुए. टिंटडी. मगर होणार वाटतं. नमस्कार सर्वांना. कसे वाटले भस्मासूर बाबांचे चमत्कार? आहे ना मग बाबांमध्ये दैवी शक्ती, राक्षस शक्ती? तर नाही, बाबांमध्ये कुठल्याही प्रकारची दैवी शक्ती किंवा राक्षस शक्ती नव्हती. जे आपण बघितलं ते आपलं विज्ञान आहे, जे की आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे. हे सर्व एका रासायनिक अभिक्रियेचा भाग आहे. याच्याच एका उत्तम उदाहरणासाठी एक कागद आहे. मी खंडागळे सरांना विनंती करतो की त्यांनी याच्यावर स्प्रे करावा. मुलांना याच्यावर काही लिहिलेलं आहे का? चला 2 जण या इकडे. ये इकडे. थांबा सर, एक मिनिट. खालून असं पुढे मारा. दाखवतील तुम्हाला. जादू टोना नाही, विज्ञान चमत्कार. जादू टोना नाही, चमत्कार विज्ञानाचे. हे जादू टोना नव्हतं तर मी याच्यावर अगोदरपासूनच फिनॉलऑप्थेलिन या केमिकल कंपाऊंडने, जो की इंडिकेटर आहे, अगोदरपासूनच लिहून ठेवलेलं होतं. आणि सरांच्या हातामध्ये जी बॉटल आहे त्याच्यामध्ये पाणी नसून तर सोडियम हायड्रॉक्साईड आहे. त्या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते आणि ते आपल्याला पिंक सॉल्युशन मध्ये दिसते. अशाच प्रकारे बाबांनी आपल्याला चमत्कार दाखवले. ते कसे ते आपण एक एक करून बघूया. सर्वप्रथम बाबांनी आपल्याला यज्ञकुंड पेटवून दाखवला, कोणत्याही प्रकारच्या माचीचा वापर न करता. त्यांनी त्या यज्ञकुंडामध्ये अगोदरपासूनच पोटॅशियम परमॅंगनेट टाकून ठेवलेले होते आणि चमच्याने त्यामध्ये ग्लिसरीन ऍड करत गेले. त्या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते आणि तिथे आग लागते. त्यानंतर बाबांनी दिवा पेटवून दाखवला. त्यामध्ये बाबांनी पाणी टाकले होते, पण त्यासोबत त्यांच्या चेल्यांनी हात चालकी दाखवून त्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड टाकून दिला. त्या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते आणि एक ऍसिटिलीन गॅस निर्माण होतो, जो की अतिशय ज्वलनशील आहे. आणि बाबांनी माचीच्या मदतीने आग लावली त्या ठिकाणी. त्यानंतर गोपाल आला, ज्याची की तब्येत बरी नव्हती, 2-3 दिवसापासून जेवण जात नव्हतं. आता हे सिम्पटम्स आपल्याला लगेच कळतं की कावीळ झालेला आहे. बाबांनाही हे कळून चुकलेले होते. बाबांनी मग त्याच्या एका हातावर सिद्धी प्राप्त केलेलं जल आणि एका हातावर गंगाजल, तर ते दोन्ही नव्हतं. तर एका हातावर त्यांनी लेड नायट्रेट आणि दुसऱ्या हातावर पोटॅशियम आयोडाईड टाकलं. त्या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते आणि पोटॅशियम नायट्रेट हा फॉर्म होतो, ज्याचा की कलर पिवळा असतो. हे बघा, लेड नायट्रेट आणि पोटॅशियम आयोडाईड. त्यानंतर बाबांनी आपल्याला लिंबूमधून रक्त काढून दाखवले. आता आपण सर्वांना माहिती आहे लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असतं आणि बाबांनी त्या चाकूला युनिव्हर्सल इंडिकेटर लावून ठेवलेलं होतं अगोदरपासूनच. आणि त्या दोघांची रासायनिक अभिक्रिया होऊन लाल रंग दिसतो. त्यानंतर बाबांकडे सार्थक आला, जो की बिझनेसमॅन होता. आता तो बाबांकडे न येता त्याच्या ग्राहकांसोबत योग्यरित्या वागला असता आणि योग्य दरात सामान दिलं असतं तर नक्कीच त्याचे गिरायक वाढले असते. पण त्याने असं न करता त्याची बाबावर श्रद्धा होती. तो बाबांकडे आला आणि बाबाने, आता आपण सर्वांना माहिती आहे नारळाला 3 डोळे असतात आणि त्या 3 डोळ्यांपैकी एक डोळा ठिसूर असतो. त्या डोळ्यातून बाबांनी पाणी काढून त्यामध्ये काळी रिबीन टाकून ठेवलेली होती आणि त्यांच्या चेहऱ्यांना फोडायला लावलं. आणि सार्थकला वाटलं की माझ्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे, तर ती काळी जादू नव्हती तर हात चालकीचा खेळ होता. त्यानंतर 2 मुलं जे की सकाळपासून जेवण केलेले नव्हते ते खेळत होते. तो मुलगा घरी गेला. ओम घरी विचारलं भाजी कोणती आहे. त्याच्या आवडतीची भाजी नसल्या कारणाने तो डबल खेळायला गेला.